लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारच्या उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंमधील वादाला मूठ माती देण्यात आली आहे। शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचा निमित्त साधून उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेतली आणि निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राजेंमध्ये मनोमिलन झाल्याने उदयनराजेंना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। दाढी टोचली मला पर्सनल विनोद त्याला काय करू शकत। उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची ही भेट साताऱ्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची चिन्ह आहे। यंदा सातारा जिंकायचाच या हेतूने उदयनराजे साताऱ्याच्या रिंगणात उतरलेत। भाजपमध्ये असूनही भाऊ शिवेंद्रराजेंशी त्यांचं फारसं सख्य नव्हतं। निवडणूक जाहीर झाली असताना दोन्ही भावांच्या मनोमिलनासाठी शिवेंद्रसिंह यांच्या वाढदिवसाचं निमित्त मिळालं। उदयनराजेंनी स्वतः शिवेंद्रराजेंच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। फार मोठं व्हावं, लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ सक्सेस। त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार। आज जे चाललंय त्याकरता ही काळाची गरज आहे। जे म्हणून काय करावं लागणार। ते लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल्ला। राजकारण वेगळं आणि नातेसंबंध वेगळे असल्याचं शिवेंद्रराजेंनी सांगितलं। पक्षानं आदेश दिल्यास उदयनराजेंचा प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात। लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा, म्हणजे कामाला लागता येईल। कारण अजून तळ्यात मळ्यात, त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चालल्यावर मला माहीत नाही। दोन्ही राजे भेटल्यानंतर जेव्हा उदयनराजे जायला निघाले तेव्हा दोघांमध्ये खुसखुशीत संवाद झाला। दाढी टोचली मला पर्सनल विनोद त्याला काय करू शकत। त्याला पण दाढी, त्याच्या पप्पा घेतात ती टोचून नाही। आई जरा वाढले मग मऊ तरी आहे तिची, अशी बारीक बारीक फुलटी। दोन्ही भावांमध्ये फारसं सख्य कधीच राहिलं नव्हतं, पण या दिलजमाईनंतर या दोन्ही बंधूंमध्ये निर्माण झालेले सख्य कायम राहील अशी आशा समर्थकांना आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।